हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्न क्रमांक 1 पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1 या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहोत. आणि या पार्ट 2 मध्ये उर्वरित जे पण प्रश्न आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण प्रश्न क्रमांक 3 हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग काय सांगितलं, काय विचारलंय प्रश्न क्रमांक 3 मध्ये, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचे आहेत. आपण 1 बाय 1 यामध्ये काय करूया, हे क्वेश्चन्स सोडूया. इथे पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता इथे आपल्याला एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत. एक सामायिक पहिल्यामध्ये दिलेलं एक सामायिक समीकरण काय दिलेलं बघा, 2x अधिक 3y बरोबर 12 आणि दुसरं दिलेलं आहे x मायनस y बरोबर 1. आता आपण सुरुवातीचा जो पहिलं एक सामायिक समीकरण आहे त्यातून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण सुरुवातीचं समीकरण घेऊया. 2x अधिक 3y बरोबर 12. आता या ठिकाणी बघा, तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक एक किंमत घेऊ शकता. मी इथे काय केले बघा, y ची एक किंमत घेतली तर त्यावरून आपण x ची किंमत काढणार आहोत. त्यानंतर x ची घेतली आणि त्यावरून आपण y च्या किमती काढणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या सोयीनुसार किमती घेऊ शकता. आता या ठिकाणी y ची किंमत दिलेली आहे, तर आपण काय करूया, y च्या किमतीच्या ठिकाणी y ची किंमत ठेवूया. 2x अधिक 3 y ची किंमत किती आहे, 6 बरोबर 12. 2x अधिक साइन त्रिक 18 बरोबर 12. आता 2x बरोबर या ठिकाणी काय 12 आणि हा इकडं अधिक आहे प्लस आहे, हा इकडं जाऊन बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजेच मायनस 18. 2x बरोबर, आता इथे या ठिकाणी बघा 12 मायनस 18, तर 12 मायनस 18 किती येणार आहे, तर मायनस 6. किती येतील, मायनस 6. का, कारण की इथं मोठी संख्या कोणती आहे, 18 आहे, तर 18चं चिन्ह काय आहे, तर मायनस आहे, म्हणून या ठिकाणी मायनस 6 आले. तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजेच x बरोबर मायनस 6. हा इकडं गुणिले आहे, इकडं जाऊन काय होईल, भागिले होईल 2. बेकबे बेत्रिक 6. या ठिकाणी x ची किंमत बरोबर, आता हा मायनस आहे, मायनस 3 आली. पहिली आपल्याला x ची किंमत किती आलेली आहे, मायनस 3 या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ओके, त्यानंतर आपण या समीकरणाच्या ह्या किमती घ्यायच्या. त्यानंतर सेकंड काढूया आपण. आता सेकंड ह्याच समीकरणामध्ये घ्यायचे आपल्याला, म्हणजेच 2x अधिक 3y बरोबर 12. आता या ठिकाणी आपण x ची किंमत घेतलेली आहे, म्हणजेच आपल्याला x ची किंमत ठेवायची आहे xच्या जागेवर. मग 2 कंसात म्हणजेच या ठिकाणी काय असतं, गुणिले असतं. x ची किंमत 0 अधिक 3y बरोबर 12. मग 0ने कोणत्याही संख्येला जर आपण काय केलं, गुणिले म्हणजे गुणाकार गुणलं, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय येतं, तर 0च येत असतं. 2 गुणिले 0 म्हणजेच 0 अधिक 3y बरोबर 12. मग y बरोबर या ठिकाणी 12 आहे, तर हे गुणिले आहे, तर इकडे जाऊन काय होईल, भागिले होईल, म्हणजेच 3 एक 3 चौक 12. म्हणजेच आपल्याला y ची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे, 4 ही y ची किंमत आपल्याला मिळालेली. 2 नंबरची आपल्याला 4 ही किंमत मिळाली. ओके, त्यानंतर आपण आता तिसरी, म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत आहे, आपल्याला y ची किंमत काढायची. सेम ह्या समीकरणातून आपल्याला काय करायची आहे, y ची किंमत काढायची आहे. x ची किंमत दिलेली, x ची किंमत किती दिलेली, 2 कंसात 3 अधिक 3y बरोबर 12. 3 दोणी 6
अधिक 3y बरोबर 12. आता 3y बरोबर हे 12. आता या ठिकाणी बघा इथे काय आहे तर 6 अधिक आहेत प्लस आहेत, इकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहेत. म्हणजेच 3y बरोबर 12 - 6 6 येणार आहेत. म्हणजेच y बरोबर 6. हे काय होणार आहेत इथं गुणाकारामध्ये तिकडे जाऊन भागाकारामध्ये होतील. म्हणजेच 3 × 3 3 2 6. या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळाली आहे 2. म्हणजेच 3 नंबरची आपल्याला y ची किंमत किती मिळालेली आहे 2 मिळालेली आहे. यानंतर आता शेवटची आहे आपल्याला y ची किंमत आहे, x ची किंमत आपल्याला काढायची. ठीक आहे. आता सेम कोणत्या समीकरणामध्ये 2x अधिक 3y बरोबर 12. ह्या समीकरणामधून आपल्याला काय करायची आहे x ची किंमत काढायची आहे. म्हणजेच y ची किंमत दिलेली आहे आपण घेतलेली आहे 3 बरोबर 12. मग 2x अधिक 3 × 0 तर 0 बरोबर 12. मग 2x बरोबर 12. म्हणून x बरोबर 12 गुणाकारामध्ये इकडे जाऊन काय होईल भागाकारामध्ये होतील. म्हणजे बेकबे बेसखून 12. म्हणजेच आपला x बरोबर जी किंमत आलेली ती किती आलेली 6 नंबर आलेला आहे आपली x ची किंमत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आलेख काढण्यासाठी x आणि y ची किमती मिळालेल्या आहेत पहिल्या समीकरणामध्ये. मग पहिली काय तर x ची किंमत आहे -3 आणि दुसरी आहे 6. या ठिकाणी आहे 0, दुसरी आहे 4. या ठिकाणी 3 आहे, दुसरी आहे 2 आणि या ठिकाणी 6 आणि दुसरी आहे 0. या ठिकाणी आपल्याला पहिल्या समीकरणाच्या x आणि y च्या किमती इथे मिळालेल्या आहेत. दुसरं समीकरण घेतोय आपण. दुसऱ्या समीकरणातून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे x आणि y च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार तुम्ही किंमत एक किंमत घेऊ शकता, दुसरी काढू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं दुसरं समीकरण काय x - y बरोबर 1. आता सुरुवातीला आपण x ची किंमत घेतलेली आहे -4. आपल्याला y ची किंमत काढायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत x - y ची किंमत x ची आपण समीकरण लिहून घेऊ. आता x ची किंमत दिलेली आहे किती -4 - y बरोबर 1. मग -y बरोबर आता बघा हा -y जशाला तसा हा 1 आपण जशाला तसा घेऊया आणि हा मायनस आहे बरोबर आहे. इकडे जाऊन काय होणार आहे तर प्लस होणार आहे. म्हणजेच +4. आता -y बरोबर इथे किती आले 5. म्हणून y बरोबर y ची किंमत पाहिजे आपल्याला -y ची पाहिजे का तर नाही. मग y बरोबर -5. आपल्याला पहिली किंमत y ची किती मिळाली तर -5 मिळालेली आहे. ओके. त्यानंतर आता दुसरं घेऊया आपण या ठिकाणीच काढूया. आता ह्या समीकरणातूनच काढायचं आहे आपल्याला. तर इथे किती घेतलेली आपण y ची 1 किंमत घेतलेली, आपल्याला x ची किंमत काढायची. ठीक आहे. तर मग x - y ची किंमत किती आहे 1 बरोबर 1. मग x बरोबर हा 1 जशाला तसा आणि हा मायनस आहे तो बरोबर चिन्हाच्या समोर गेल्यावर काय होईल प्लस होईल. म्हणजेच 1. x बरोबर किती आलं 2. म्हणजे आपल्याला दुसरी किंमत मिळालेली x बरोबर 2. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचं या ठिकाणी घेते मी x - y बरोबर 1. आता या ठिकाणी पहा आपल्याला x ची किंमत दिलेली, y ची किंमत इथे काढायची आहे. मग x ची किंमत किती दिलेली आपल्याला 3. म्हणजेच 3 - y बरोबर 1. मग -y बरोबर हा काय 1 आहे. आता हा इथं काय प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल तो मायनस होईल. म्हणजेच -3. मग -y बरोबर 1 - 3 आहे. तर इथे किती येईल 3 मधून 1 गेल्यावर 2 येतं आपल्याला माहिती आहे. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर मायनस आहे. म्हणजेच 3 आहे.
तर इथं काय आलं आहे, उत्तराला -0 आलं. बरोबर, म्हणून इथे काय येणार आहे, आता या ठिकाणी इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. ओके, मग या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला, y बरोबर मायनस मायनस कट झालं, इथं y बरोबर आपल्याला तिसरी किंमत मिळालेली आहे y ची +2. किती आली आहे, +2 म्हणजेच 2 इथे आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपण शेवटची किंमत काढणार आहोत, जी की इथे y ची किंमत काढायची आहे, ती पण ह्या समीकरणातून आपल्याला काढायची. ठीक आहे, मग x ची किंमत किती दिली इथे, 5 -y बरोबर 1. आता जर आपण -y आपण जशाला तसा घेतला, हा 1 पण जशाला तसा घेतला, फक्त जर फेरफार आपण केली तर 5 ची केली तर इथं अधिक 5 इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल, वजा होईल. म्हणजेच -y बरोबर इथे 5 मधून 1 गेला, 4 राहिला, पण प्लस मायनस कोणता आहे, मोठी संख्या आहे, म्हणजेच उत्तराला सुद्धा आपण मायनस देणार. म्हणजेच हे मायनस मायनस कटले, इथं काय आले, म्हणून y बरोबर 4. म्हणजे आपल्याला चौथी किंमत म्हणजेच y ची आपल्याला किती मिळालेली आहे, 4 ही किंमत मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघा x ची आणि y ची किमती काय मिळाल्यात, पहिल्या याच्यामध्ये -4 आणि -5, x ची किंमत -4 आणि y ची किंमत -5 मिळालेली आहे. त्यानंतर x ची 2 आणि y ची 1, इथे 3 आणि 2, आणि शेवट मिळालेला आहे x ची 5 आणि y ची 4 ही किंमत मिळालेली आहे. आपल्याला दोन्ही एक सामायिक समीकरणांची आलेख काढण्यासाठी आपल्याला x y च्या किमती इथे मिळालेल्या आहेत. तर चला मग आपण आता डायरेक्ट आलेख ह्या समीकरणाचा पाहूया. चला, या ठिकाणी मी आलेख घेतलेला आहे, आलेख आधीच काढलेला आहे, सर्वांना माहिती आहे. हा काय एक्स ॲक्सिस आहे आणि हा जो उभा असतो तो काय असतो, वाय ॲक्सिस असतो, सर्वांना माहिती आहे. तर सुरुवातीला आपण प्रमाण लिहून घेत असतो. मग इथे मी प्रमाण किती घेतले, दोन्ही ॲक्सिसवर 1 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे, 1 एकक त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ओके, आता सर्वांना माहिती आहे लेफ्ट साईडला, डाव्या साईडला मायनस असतात आणि उजव्या साईडला प्लस आपल्याला संख्या असतात. मग या ठिकाणी पण आलेख ज्यावेळेला काढतो एक सामायिक समीकरणाची. आता पहिला जर आपण एक सामायिक समीकरणातल्या पहिल्या समीकरणांचे जर बिंदू आपण घेतले, तुम्ही पाहिलेले पहा, येथे पहा एक्सचा -3 आणि 6, -3 आणि 6 आहे. या ठिकाणी पहा एक्स ॲक्सिसवर आपण काय पाहिलं होतं, एक्सवर -3 आहे आणि वायवर किती आहे, 6 आहे, -6. ओके, तर या ठिकाणी बघा हा -3 आणि हा पहिला -3 आणि 6, -3 आणि 6 हा पहिला बिंदू आहे. आपण ह्या ठिकाणी हा बिंदू घेतलेला आहे. त्यानंतरचा बिंदू काय आहे, तर 0 आणि 4, म्हणजेच एक्स ॲक्सिसवर एक्सवरचा आपल्याला 0 घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरचा किती घ्यायचा आहे, 4 घ्यायचा आहे. हा दुसरा बिंदू झाला. त्यानंतर 3 नंबरचा काय, 3 एक्सची किंमत आहे आणि 2 वायची किंमत आहे. 3 किती आहे, एक्सची किंमत आहे, +3 म्हणजेच उजव्या साईडला ही 3 आणि वायवरील 2, म्हणजेच या ठिकाणी तिसरा बिंदू आला. आणि शेवटचा एक्सची किंमत किती आली होती, 6 आणि वायची किंमत किती होती, 0, म्हणजेच ही 0, वायची किंमत 0 आणि हा एक्सची 6, म्हणजे आपल्याला चौथा बिंदू इथे मिळालेला आहे. म्हणजेच हे सर्व बिंदू जे आहेत 1, 2, 3 आणि 4 हे सर्व बिंदू एकाच रेषेवरचे आहेत. आपण हे काय केलेत, हे 4ही बिंदू इथे जोडून घेतलेले आहेत. म्हणजेच हे समीकरण 2x + 3y = 12 या समीकरणावरील हे काय तर आलेखावरचे बिंदू आहेत. त्याचप्रमाणे जो दुसरा आहे, दुसरा x - y या समीकरणावरून आपण ज्या x आणि y च्या किमती काढल्या होत्या त्यावरून जे बिंदू येतात, पहिला बिंदू किती होता, या ठिकाणी पहा पहिला बिंदू म्हणजेच पहिली x ची किंमत, y ची किंमत -4 -5, त्यानंतर 2 1, पहिला बिंदू कोणता होता, -4 आणि -5,
म्हणजेच एक्स वरचा -4 आणि वाय वरचा -5 या ठिकाणी पहिला बिंदू आला आपला। त्यानंतरचा दुसरा बिंदू किती होता 2 आणि 1 म्हणजे 2 आहे एक्स वरचा हा 2 आणि वाय वरचा 1 हा झाला दुसरा बिंदू। ठीक आहे। त्यानंतर तिसरा बिंदू कोणता होता 3 आणि 2 म्हणजे 3 होता एक्स वरचा हा झाला 3 आणि वाय वरचा 2 हा झाला तिसरा पॉइंट 3 आणि 2 आणि 4 नंबरचा शेवटचा पॉइंट किती होता 5 आणि 4 म्हणजेच 5 होता एक्स वरचा हा 5 आणि वाय वरचा 4 हा पॉइंट म्हणजे शेवटचा चौथा पॉइंट हा होता। म्हणजेच समीकरण x - y बरोबर 1 या समीकरणाची जे x yच्या किमतीवरून जे पॉइंट्स जे बिंदू आपल्याला मिळाले ते सर्व आपण काय केले एका रेषेत मिळाले ते तर आपण काय केले ते जोडून घेतले। त्यावरून आपल्याला कळालं की हा जो x - y बरोबर 1 या समीकरणाची ही जी काय आपल्याला आलेख रेषा मिळालेली आहे। आता यावरून इथं पहा बरं यावरून आपल्याला जी उकल मिळाली ह्या दोन्हीही समीकरणामध्ये कुठं क्रॉस झालेलं आहे या ठिकाणी क्रॉस झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला कोणता बिंदू मिळाला आहे बघा एक्स वरचा हा 3 बरोबर आहे आणि वाय वरचा हा 2 म्हणजेच आपल्याला या एकसामायिक समीकरणातून आलेख काढत असताना आपल्याला या दोन्ही समीकरणाची जी उकल आहे ती उकल किती मिळाली आपल्याला तर 3 आणि 2 म्हणजे x ची किंमत 3 मिळाली आणि y ची किंमत 2 मिळालेली आहे। ही आपल्याला इथं दिलेल्या एक सामायिक समीकरणाची आपल्याला इथे उकल मिळालेली आहे। इथं हा पॉइंट दोन्ही समीकरणामध्ये काय झालेला आहे एकत्र आलेला आहे जॉईंट झालेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणाची उकल इथे पहिल्या प्रश्नाची आपल्याला मिळालेली आहे। 2 नंबरचा प्रश्न पहा। यामध्ये समीकरण दिलेले आहे x - 3y बरोबर 1 आणि दुसरा आहे 3x - 2y + 4 बरोबर 0। आपण एका समीकरणामधून काय करू x आणि y ची किंमत काढूया त्यानुसार आपल्याला आलेख काढायचा आहे हे माहिती आपल्याला। ठीक आहे। तर पहिलं समीकरण काय x - 3y बरोबर 1। आता या समीकरणामध्ये मी या ठिकाणी काही किमती घेतलेल्या आहेत x ची पण आणि y च्या पण। सुरुवातीला मी y ची किंमत घेतलेली आहे -2 तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंमत घेऊ शकता। तर चला इथे मी y घेतली y ची किंमत -2 घेतलेली आहे तर मी समीकरणामध्ये मांडते x - 3 कंसात y च्या ठिकाणी मी y ची किंमत मांडते बरोबर 1 x। आता इथे बघा हा मायनस आहे हा मायनस आहे ह्या दोघांची गुणाकार जर केला मायनस मायनस काय होईल इथे प्लस होईल। ओके म्हणजेच गुणाकारामध्ये प्लस जरी झालं तरी इथं मायनस राहणार आहे आणि इथे मायनस मायनस प्लस होणार आहे 3 दोणी 6 बरोबर 1 x बरोबर। आता इथे या ठिकाणी बघा हा 1 ला 1 घेतलाय आणि हा मी काय करणार आहे हा 6 काय होणार आहे बरोबर च्या इकडे येणार आहे मग हा इथं प्लस आहे इकडे जाऊन काय होईल तो मायनस होईल म्हणजेच x बरोबर काय येणार आहे 6 मधून 1 गेला 5 येणार आहे आणि तो कोणता येणार आहे मायनस येणार आहे का इथं कारण की मोठी संख्या 6 आहे आणि त्याचं चिन्ह आहे मायनस म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिली किंमत मिळालेली आहे -5 x ची जी किंमत आहे ती -5 आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। ओके आता यानंतर बघा 2 नंबरची आपल्याला किंमत काढायची आहे ती आपल्याला काढायची x ची किंमत काढायची आहे। मी y ची किंमत किती घेतलेली -1 घेतलेली आहे ती आपण समीकरणामध्ये मांडणार आहोत x - 3y बरोबर 1 या समीकरणामध्ये आपल्याला y ची किंमत मांडायची आहे -1 तर मग x - 3 कंसात -1 बरोबर 1 x। आता इथे हा एक मायनस आहे हा मायनस मायनस काय झाला इथे प्लस झाला 3 1 3 बरोबर 1 मग x बरोबर 1। आता हा इकडं काय प्लस आहे 3 इकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजेच -3 म्हणून आपल्याला जी मिळालेली x ची किंमत आपल्याला 3 मधून 2 गेले 3 मधून 1 गेला 2 राहिले आणि 3 काय मोठी संख्या म्हणजेच आपल्याला -2 ही x ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे
2. इथे एक्सच्या 2 किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला काढायची आहे वायची किंमत. एक्सची किंमत घेतलेली आहे 1, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी घेते मी, म्हणजेच पहिल्या समीकरणामध्ये x - 3y बरोबर 1. आपल्याला 1 ही एक्सची किंमत आहे, एक्सच्या किमतीमध्ये आपल्याला मांडायची आहे. एक्सची किंमत 1 आहे, -3y बरोबर 1. आता -3y आपण जर जशाला तसे ठेवले बरोबर हा 1 पण जशाला तसा ठेवला. आता इकडं बघा, हा 1 आहे, हा इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं जर गेला तर तो काय, हा अधिक इकडे जाऊन काय होईल, तो मायनस होईल. मग या ठिकाणी बघा -3y बरोबर -3y बरोबर 1 मधून 1 गेला, 0 राहिला. या ठिकाणी बघा -3y बरोबर 0, म्हणून y बरोबर 0 येईल का, कारण की हा 3 जरी इकडे भागील गेला तरी पण काय येणार आहे, उत्तर 0 येणार आहे. म्हणजेच आपल्याला वायची किंमत किती मिळालेली आहे, 0 इथे ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ओके. त्यानंतर x मायनस आपल्याला शेवटची किंमत काढायची आहे. आपण इथे घेतलेली आहे एक्सची, वायची किंमत घेतलेली 1, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर मग x - 3 वायची किंमत किती, 1 बरोबर 1. म्हणजेच x मायनस 3 गुणिले 1 3 बरोबर 1. x बरोबर या ठिकाणी हा 1ला 1, आता हा इथं मायनस आहे, इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजेच x बरोबर 4. या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत किती मिळालेली आहे, 4 ही मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत. इथे एक्सची मिळालेली सुरुवातीला -5, वायची -2, एक्सची -2, वायची -1, एक्सची 1, वायची 0, एक्सची 4, वायची 1. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या समीकरणामधून आपल्याला ह्या x आणि yच्या किमती मिळालेल्या आहेत. यानंतरचं समीकरण बघा, दुसरं त्यातलंच दुसऱ्या प्रश्नामधलं 3x - 2y + 4 बरोबर 0. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला x आणि yच्या किमती काढायच्या आहेत. यामध्ये सुद्धा इथे मी घेतलेली आहे -1 वायची किंमत घेतलेली आहे आणि एक्सच्या किमती काही घेतलेल्या आहेत. आपल्याला यावरून आपल्याला किमती काढायच्या आहेत. तर ह्या समीकरणामध्ये आता बघा, पहिल्या ह्याच्यात -1 -1 मी घेतलेली आहे वायची किंमत, तर इथे टाकते. -3x आपण इथे वायची किंमत टाकणार आहे, म्हणजेच 2 कंसात -1 अधिक 4. या ठिकाणी बघा 3x, आता मायनस मायनस काय झालं, इथं प्लस झालं, 2 अधिक 4. मग 3x इथं काय झाले, 2 आणि प्लस 4 6 अधिक 6. त्यानंतर इथे बघा -1 घेतलेले, मायनस मायनस प्लस झाला, 2 मग 3x. आता या ठिकाणी बघा 0 घेते मी बरोबर प्रत्येकांच्या. आता इथे बरोबर चिन्हाच्या इकडंच जायचं असेल तर हा काय +6 आहे, इकडे जाऊन काय -6. मग x बरोबर -6, हा काय गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये जाईल, म्हणजेच 3 × 3 3 × 2 = 6. यावरून आपल्याला x ची पहिली किंमत मिळाली आहे -2. किती मिळालेली, -2. या ठिकाणी मी -2 घेते. त्यानंतर या समीकरणामधून आपल्याला दुसरी किंमत काढायची आहे, 3x - 2y अधिक 4 बरोबर 0. आता x ची किंमत मी किती घेतलेली, 0 घेतलेली. x च्या ठिकाणी मी ती किंमत मांडते, कंसात 0 - 2y अधिक 4 बरोबर 0. 3 × 0 किती येत आहे, 0. आता हे नाही घेतलं तरी चालत आहे. इथं काय राहिलं मग 2y अधिक 4 बरोबर 0. आता 2y
बरोबर हा काय अधिक आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस होईल, -4. मग y बरोबर -4 छेदस्थानी -2, मायनस मायनस काय झाले ते कटले, बे बेदोनी 4. म्हणजेच y बरोबर आपल्याला जी किंमत मिळालेली आहे 2 ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे y ची. ठीक आहे, ही 2. त्यानंतर 3 नंबरची आपल्याला किंमत काढायची आहे. ह्या समीकरणामधून तर इथे किती घेतलेली मी x ची किंमत घेतली, आपल्याला y ची किंमत इथे काढायची. x ची किंमत किती घेतलेली 1, म्हणजेच x च्या ठिकाणी आपण ही 1 मांडणार आहोत. त्यानंतर 2y अधिक 4 बरोबर 0. 3 गुणिले 1 3 1 3 वजा 2y अधिक 4 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा, हा जर 2y मी घेतला इथे 2y -2y. आता 3 आणि हा 4 किती झाले अधिक 7 बरोबर 0. आता 2y बरोबर, आता हा प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस होईल. ठीक आहे, मग म्हणून y बरोबर -7 छेदस्थानी -2. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मायनस मायनस काय होते कट होऊन जाते. इथं जर आपण भाग दिला, बेक बे, बेत्रिक 6, किती उरला इथं 1 उरला. ठीक आहे, 1 उरला. आपण 1 वर जर 0 दिला तर किती तयार झाले 10. मग यापुढे जर आपण घेणार आहोत तर इथं पॉईंट देणार आहोत, बे पंचे 10. म्हणजेच इथे आपल्याला y ची किंमत जी मिळालेली आहे 3.5 ही आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. ओके, आता शेवटची आपल्याला काढायची आहे. y ची किंमत किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 3.5. आता शेवटची आपल्याला किंमत काढायची आहे या समीकरणाची, ती आहे 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. आता या ठिकाणी पण मी x ची किंमत घेतलेली 2, आपल्याला y ची किंमत इथे काढायची आहे. आता x ची किंमत किती आहे 3 कंसात 2 वजा 2y अधिक 4 बरोबर 0. 3 गुणिले 2 3 दोन्ही 6 वजा 2y अधिक 4 बरोबर 0. आता इथे बघा 6 आणि 4 किती झाले 10 वजा 2y बरोबर 0. मग वजा 2y बरोबर, इकडं हे काय प्लस आहे तर 10, इकडे जाऊन काय होईल मायनस होतील. म्हणजेच y बरोबर -10 छेदस्थानी हा काय इकडं गुणाकारामध्ये, इकडे जाऊन काय होईल भागिले होईल, म्हणजेच -2. मायनस मायनस काय इथे कट होतात, म्हणजेच बे पंचे 10. आपल्याला या ठिकाणी जी y ची किंमत मिळालेली आहे y बरोबर 5. इथे शेवटची आपल्याला या समीकरणाची y ची किंमत मिळालेली आहे 5. ठीक आहे, आता इथे आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या आहेत, म्हणजेच -2 -1 0 2 1 3.5 2 आणि 5 हे आपल्याला x आणि y च्या किमती इथे मिळालेल्या आहेत. चला मग आपण या समीकरणावर आलेख पाहूया. पहिल्या समीकरणामध्ये बघा, पहिल्या समीकरणामध्ये x ची किंमत -5 आणि -2y ची किंमत आहे. ठीक आहे, तर आलेखमध्ये बघूया. आलेखमध्ये बघा, आता आपल्याला माहिती आहे पहिली x ची किंमत काय आलेली आहे -5 आहे, म्हणजे डाव्या साईडला आपल्याला हे पॉईंट येणार आहेत. ठीक आहे, पहिली x ची किंमत किती आहे -5 आणि y ची किंमत -2. म्हणजेच हा x ॲक्सिस आहे, x लाईनवरचा हा -5 या ठिकाणी आहे आणि y वरचा हा -2 या ठिकाणी. म्हणजे आपल्याला इथे पहिला पॉईंट इथे मिळतो या पहिल्या समीकरणाचा. त्यानंतर जी दुसरी किंमत आहे -2 आणि -1, -2 आणि -1, x वरचा हा -2 इथं आलेला आहे आणि हा -1 या ठिकाणी y वरचा आलेला आहे. म्हणजे आपल्याला दुसरा पॉईंट सुद्धा इथे मिळालेला आहे. 3 नंबरचा पॉईंट काय तर 1 आहे, एक्सेस वर 1 हा पॉईंट आहे आणि y ची किंमत काय तर 0 आहे. म्हणजेच हा y वरचा हा जो 0 या ठिकाणी येतो, म्हणजे आपल्याला तिसरा पॉईंट सुद्धा या ठिकाणी मिळतोय. आणि 4 नंबरचा पॉईंट शेवटचा
एक्सची किंमत आलेली 4, म्हणजेच एक्सवरचा आपण जर 4 हा घेतला आणि वायची किंमत किती आहे 1, म्हणजेच हा झाला 1 4चा, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हा चौथा पॉईंट मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे चारही पॉईंट आहेत आपण काय करून घेतलेले आहेत, जोडून घेतले. यावरून आपल्याला जी कोणती समीकरणाची x - 3y = 1 या समीकरणाची ही आपल्याला आलेखवरची ही लाईन मिळालेली आहे. त्याचप्रमाणे दुसरी लाईन पाहतोय. दुसऱ्या लाईनमध्ये एक्सची किंमत या ठिकाणी बघा, दुसरं समीकरण आहे 3x - 2y + 4. याचे x आणि yच्या किमती आपण ह्या काढलेल्या आहेत. आता यानुसारच आपण काय करणार आहोत, यावर आलेखावर ही लाईन ओढून घेणार आहोत. पहिली काय आहे तर 2y आणि -1. पहिली काय होती -2 आणि -1. या ठिकाणी आपल्याला पहिला पॉईंट मिळालेला आहे दुसऱ्या समीकरणाचा. त्यानंतर दुसरी किंमत आहे एक्सची आली होती 0 आणि वायची आली होती 2, म्हणजेच ही एक्सची 0 आणि वायची किती आहे 2. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा दुसरा पॉईंट मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी होती 1 एक्सची किंमत होती, ही 1 एक्सची किंमत आणि वायची किंमत होती 3.5. आता या ठिकाणी बघा छोटे छोटे लाईन आहेत बघा, 4 आणि 3 मधून आपल्याला हा जो पॉईंट मिळालेला आहे हा इथे, म्हणजेच 3.5 हा आपल्याला तिसरा पॉईंट दुसऱ्या समीकरणाचा मिळालेला आहे. आणि शेवटचा पॉईंट होता एक्सची किंमत होती 2 आणि वायची किंमत होती 5. एक्सची किंमत ही 2 आणि वायची किंमत ही 5, म्हणजेच आपल्याला चौथा पॉईंट दुसऱ्या समीकरणाचा मिळालेला आहे. आणि ही चारही पॉईंट आपण काय करून घेतलेले तर जोडून घेतले. ती लाईन आहे ती समीकरणाची कोणती लाईन आहे तर 3x - 2y + 4 = 0 या समीकरणाची ही लाईन तयार झालेली आहे. आपल्याला आलेख काढलेला आहे. म्हणजे ह्या दोन समीकरणाची ह्या दोन लाईन काढल्या, यावरून जो आपल्याला पॉईंट मिळाला, म्हणजेच दिलेल्या समीकरणावरून एक सामायिक समीकरणाची जी उकल आहे ती कुठं जॉईंट झालेली बघा, हा पॉईंट जॉईंट झालेला दिसतो इथे. तर यावरून आपल्याला ह्या समीकरणाची, ह्या एक सामायिक समीकरणाची उकल जी मिळते दोघांची तर ती आहे -2 आणि -1. म्हणजे हा x वरचा -2 आणि y वरचा -1 जी आपल्याला उकल मिळालेली आहे. आपल्याला ह्या आलेखावरची ह्या दोन समीकरणाची उकल मिळालेली आहे. -2 वजा -1 सॉरी -2 आणि -1 ही आपल्याला उकल इथे या दुसऱ्या प्रश्नाची मिळालेली आहे. यानंतरचा प्रश्न बघा 3 नंबरचा. इथं पण एक सामायिक समीकरण दिलेले आहेत. पहिलं समीकरण आहे तर पहिल्या समीकरणाचे आपण काय केलेले तर या ठिकाणी x आणि yच्या मी काही किमती घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकतात. आता या ठिकाणी मी yची किंमत घेतलेली 0, आपण xची किंमत काढूया पहिल्या समीकरणामध्ये. आता पहिल्या समीकरणामध्ये xची किंमत काढायची म्हणजेच काय आपल्याला 5x मायनस आता हा 6 आहे आणि yची किंमत आपण 0 घेतलेली आहे. 6 कंसात yच्या किमतीच्या जागेवर आपण 0 घेतलेत अधिक 30 बरोबर 0. 5x आता इथं बघा 6 गुणिले 0 0 येणार आहे, म्हणजे वजा 0 अधिक 30 बरोबर 0, म्हणजेच 5x. आता 5x आणि बरोबर आपण जर आता हे 0च आहे, हे जर 30 इकडे गेले, हे इकडं काय तर प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस होतील, म्हणजेच 30. त्यानंतर x बरोबर आपण हे जर -30 जर घेतले आणि इकडं हे जे 5 आहेत हे गुणाकारामध्ये येतं, इकडं जाऊन काय होतील भागाकारामध्ये जातील. तर मग इथं भाग कितीचा जाईल 5 × 5 आणि 5 × 30, म्हणजेच इथं आपल्याला xची पहिली किंमत मिळालेली आहे -6. किती मिळाली -6. तर आपण -6 ही किंमत घेऊया. त्यानंतर आपल्याला दुसरी किंमत काढायची आहे, म्हणजेच आता या ठिकाणी मी एक्सची किंमत घेतलेली, आपल्याला इथं वायची किंमत काढायची. मी किती घेतली आहे थोडीशी वेगळी घेतली, तर किती घेतली -3.6 ही घेतलेली आहे. आता आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये मांडायची आहे. 5x समीकरण आहे, 5x -6y अधिक 30 बरोबर 0. आता मी एक्सची किंमत घेतलेली आहे, म्हणजे एक्सच्या जागेवर आपण एक्सची किंमत मांडणार आहोत, म्हणजेच -3.6 -6y + 30 बरोबर 0.
आता या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. या दोघांचा गुणाकार 5 × 30, 30ला 0, ह्याचे आले कॅरी 3 आला, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18 आणि 1 नंतर पॉईंट आहे, म्हणजे इथं आले 18, पण ते आले मायनस. ठीक आहे, मग -6y + 30 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. ह्या दोघांची इथं काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. म्हणजेच 30मधून 18 गेले, 30मधून 18 गेल्यानंतर राहिले किती, 12. आणि 12 हे अधिकच राहणार आहे, प्लस राहणार आहे. का, कारण की 30 हा काय मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह जे आहे ते प्लस आहे, म्हणून इथं काय राहिले तर 12 - 6y बरोबर 0. आता इथं बघा, -6y जर इथं घेतले मी आणि बरोबर चिन्हाच्या इकडं जर आपण काय केलं, 12ला पाठवलं तर हे काय होईल, ह्या प्लस इकडं जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजेच y बरोबर -12 आणि हा -6 जर इकडं छेदस्थानी जातो, भागाकारामध्ये जातो, तर इथं जर याचा भागाकार केला, इथं बघा प्लस मायनस हे कट झाले, मग 6 × 6 6 × 2 12. म्हणजे आपल्याला या ठिकाणी y ची किंमत मिळते आहे 2. किती, 2 इथं y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण पुढची किंमत काढूया. म्हणजेच या ठिकाणी मी y ची किंमत 3 घेतली, आपण आता x ची किंमत ह्या समीकरणाची आपल्याला काढायची आहे. 5x - 6y + 30 बरोबर 0. आता ही y ची किंमत घ्यायची आपल्याला, x ची किंमत काढायची, तर y च्या ठिकाणी आपण y ची किंमत मांडून देऊ. 3 + 30 बरोबर 0. 5x - 6 × 3 6x म्हणा 6 त्रिक 18 + 30 बरोबर 0. म्हणजेच 5x. आता ह्या दोघांचा जर आपल्याला, आता इथं बघा, हे प्लस आहे आणि हा मायनस आहे, ह्या दोघांची इथं काय होणार आहे, प्लस मायनस मायनस होणार आहे, म्हणजे वजाबाकी होणार आहे. 30मधून 18 गेले, खाली किती राहिले तर 12, पण ते 12 कोणते राहिलेत, +12 राहिलेत. का, कारण की इथं सुद्धा काय, 30 हा मोठी संख्या आहे, म्हणजेच +12 बरोबर 0. आता इथं 5x बरोबर, जर हे आपण काय केले, बरोबर चिन्हाच्या इकडे जर पाठवले तर हा प्लस इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजेच जर x बरोबर, आपल्याला x ची किंमत जर घ्यायची आहे म्हटल्यावर -12 हा गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल. आता या ठिकाणी बघा, याचा भागाकार आपल्याला करायचा आहे. आता याचा भागाकार करत असताना बघा, 5 × 5 आणि 5 × 2 10. इथं 12 येतं, तर 10 पर्यंत गेलेत. आता इथं उरले किती, 2. मग आता 2ला तर 5ने भाग जाणार नाही, मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, इथं पॉईंट देणार आहोत आणि याच्यावर आपण 0 घेणार आहोत. म्हणजेच 5 × 5 5 × 20. किती, 5 × 20. या ठिकाणी आपल्याला मिळते x बरोबर -2.4. ही किंमत आपल्याला x ची इथे मिळते. बघा, -2.4. तुमच्या मनाने तुम्ही तुमच्या सोयीनुसार x y ची किंमत घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याची किंमत काढू शकता. आता शेवटची आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी मी काय केली, x ची किंमत 0 घेतलेली, आपण y ची किंमत यानुसार काढूया. तर बघा, समीकरण आहे 5x - 6y + 30 बरोबर 0. मी x ची किंमत 0 घेतलेली आहे, म्हणजेच 5 x च्या जागेवर 0, 6y + 30 बरोबर 0. आता 5 × 0 जर असेल तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण की 0ने कोणत्याही संख्येला जर आपण काय केलं, गुणलं तर त्याचं उत्तर 0च येतं. म्हणजेच -6y + 30 बरोबर 0. -6y बरोबर, जर 30 बरोबर चिन्हाच्या इकडे जर पाठवले आपण, तर हे काय होणार आहे, तर मायनस होणार आहेत. या ठिकाणी जर y ची किंमत आपण काढली तर -30 आणि हा गुणाकारामध्ये, हा इकडून काय होणार आहे, भागाकारामध्ये जाणार आहे. म्हणजेच 6 मायनस मायनस काय झाले, इथे कटले, म्हणजे 6 × 5 = 30. आपल्याला इथे y ची किंमत मिळालेली आहे 5. किती मिळालेली आहे, 5. या ठिकाणी जर आपण y ची किंमत जी मिळाली ती आपल्याला 5 मिळाली. आता या ठिकाणी बघा, आपल्याला पहिली x ची किंमत किती मिळालेली आहे, -6, y ची 0. या ठिकाणी आपण घेतली होती -3.6 आणि ही y ची किंमत 2. त्यानंतर -2.4 आणि y ची किंमत 3 आणि x ची किंमत 0 आणि y ची किंमत
5. या ठिकाणी आपल्याला ह्या किमती मिळालेल्या आहेत. आता हे झालं पहिलं समीकरण. आता आपल्याला दुसऱ्या समीकरणाची सुद्धा याच पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, यांच्या किमती काढायच्या आहेत. चला या ठिकाणी आता आपल्याला दुसऱ्या समीकरणाची सुद्धा त्याचप्रमाणे एक्स आणि वायच्या किमती इथे आपल्याला काढायच्या आहेत. या ठिकाणी मी एक्सची किंमत काही वायच्या किमती घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण किमती काढणार आहोत. आता पहिली आहे एक्सची मी घेतलेली 0 आणि इथे काढायची आपल्याला वायची किंमत. आता एक्सची जर 0 घेतली म्हटल्यावर बघा, एक्सच्या जागेवर मी एक्सची किंमत मांडणार आहे म्हणजे 0 प्लस 4y मायनस 20 बरोबर 0. आता 0ने जर 5ला गुणलं तर इथं आपल्याला माहिती आहे 0 येणार आहे प्लस 4y मायनस 20 बरोबर 0. आता या ठिकाणी जर 4y आणि बरोबर चिन्हांच्या इकडं जर मी 20ला पाठवलं तर ते काय होणार आहे, प्लस होणार आहेत. म्हणजेच y बरोबर जर 20 आणि हा गुणाकारामध्ये इकडं जाऊन काय होणार आहे, भागाकारामध्ये, म्हणजेच 4 × 4 4 × 5 20. या ठिकाणी आपल्याला पहिली किंमत मिळालेली आहे y बरोबर 5. किती मिळालेली आहे, y बरोबर 5 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर दुसरी पण याच प्रमाणामध्ये आपण काढूया. ह्या समीकरणानुसार म्हणजे आपण वायची किंमत घेतलेली आहे 4, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. वायची किंमत 4 आहे म्हणजेच इथे येणार आहे 5x. वायच्या जागेवर वायची किंमत येणार आहे 4 मायनस 20 बरोबर 0. 5x प्लस 4 गुणिले 4 16 मायनस 20 बरोबर 0. 5x अधिक, आता इथं बघा इथं अधिक येणार नाही आहे, इथं पाहता इथं काय येणार आहे, तर ह्या दोघांची जर वजाबाकी झाली 20 मायनस 16 किती येणार आहे आपल्याला माहिती आहे, किती येणार आहे तर 4 येणार आहे. पण ते कोणते येणार आहेत, मायनस, का, कारण की 20 मोठी संख्या आहे बरोबर 0. जर 5x बरोबर 4ला जर मी बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवलं तर ते काय होणार आहे, प्लस होणार आहेत. म्हणजेच x बरोबर 4/5 येणार आहे. आता आपल्याला कारण की आपल्याला काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे. आलेख काढायचं म्हणजे आपल्याला याचं रूपांतर आपल्याला पॉईंटमध्ये करून घ्यावं लागेल, म्हणजेच याचा भागाकार करावा लागेल. आता भागाकार पहिल्यांदा करायचं म्हणजे 5ने जर 4ला तर भाग जाणार नाही, म्हणजेच इथं काय होणार आहे, पहिल्यांदा सुरुवातीला आपण 0चा भाग देणार. म्हणजेच 5ने जर त्याला 0चा भाग दिला, पॉईंट देऊन आपण याच्यावर एक 0 देणार. म्हणजेच 5 × 40 किती, 5 × 40. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी x बरोबर 0.8 ही किंमत आपल्याला इथे मिळते. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, 0.8 एवढी मिळालेली आहे. ही झाली दुसरी किंमत. आता आपण तिसरी किंमत काढूया. म्हणजेच इथं घेतलेली मी एक्सची किंमत, आपल्याला या ठिकाणी वायची किंमत काढायची याच समीकरणानुसार. आता समीकरण आपल्याला माहिती आहे. आता एक्सची किंमत जर मी 2 घेतली आहे म्हणजेच 5 कंसात एक्सच्या जागेवर एक्सची किंमत प्लस 4y मायनस 20 बरोबर 0. मग 5 × 2 = 10 प्लस 4y मायनस 20 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा 4y घेतले मी आणि 20मधून 10 गेले, 20मधून 10 गेले तर 10 राहणार आहेत आणि ते मायनस राहणार आहेत. का, कारण की 20 ही मोठी संख्या आहे. मग 4y बरोबर 10ला जर मी इकडं पाठवलं तर किती येणार आहे, प्लस 10 इकडे येणार आहेत. म्हणजेच y बरोबर 10/4. आता याचा भागाकार करायचा आपल्याला. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. किती उरले, 2 उरले. 2वर जर मी 0 दिले तर किती येणार आहेत, 20. आणि या ठिकाणी काय होईल, पॉईंट होईल. म्हणजेच 4 × 16, 4 × 5 = 20. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे 2.5. किती मिळालेली आहे, 2.5. या ठिकाणी आपल्याला याची किंमत मिळालेली आहे. कुणाची, वायची 2.5. यानंतर शेवटची आपल्याला किंमत काढायची आहे
इथेच घेते मी. शेवटची किंमत काढायची आहे बघा. वायची किंमत 0 घेतलेली मी आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला समीकरण तर माहिती आहे. म्हणजे वायची किंमत आपल्याला वायच्या ठिकाणी ठेवायची आहे 5x + 4 कंसात वायची किंमत किती 0 - 20 बरोबर 0. त्यानंतर 5x. आता या ठिकाणी बघा 4ने जर 0ला आपण गुणलं तर काय येणार आहे उत्तर आपल्याला माहिती आहे. काय येणार 0 येणार आहे. या ठिकाणी 0 न लिहिता मी समोरचं घेते. आता हे डायरेक्ट काय करते मी 20 हे समोर बरोबर 0. आता 5x जर मी घेतलं बरोबर चिन्हाच्या जर इकडे याला 20ला पाठवलं तर ते काय होणार आहेत प्लस होणार आहेत. म्हणजेच x बरोबर 20 हा गुणाकारामध्ये भागाकारामध्ये जाईल. 5 चोक 20. या ठिकाणी आपल्याला xची किंमत मिळालेली आहे 4. किती 4 ही किंमत मिळालेली आहे. आता बघा या ठिकाणी मी दोन्ही समीकरणांच्या तुम्हाला किमती काढून दिलेल्या आहेत. याच पद्धतीमध्ये तुम्ही काय करायचे आता किमती काढायच्या. ह्या समीकरणाची सुद्धा मी किमती काढल्यात. आता इथे खाली मी याच्या किमती लिहून घेते. 0, 5, 0.8 आणि 4, 2 आणि 2.5, 4 आणि 0. तर तुम्ही याच पद्धतीमध्ये काय करायचं आहे जसे मी 2 या अगोदरचे आलेख काढलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्ही तिसरा सुद्धा आलेख ह्या किमती टाकून काढू शकता किंवा काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. मी याचा आलेख तुम्हाला दाखवत नाही. या पुढचा आहे आलेख तुम्हाला काढून दाखवते. तर यानंतरचा प्रश्न बघा 4 नंबरचा. इथे पण एक सामायिक समीकरणे दिलेत आपल्याला. त्याचप्रमाणे याची सुद्धा आलेख काढण्यासाठी x आणि yच्या किमती काढायच्या. त्यामध्ये आपण काय करूया आता पहिल्या समीकरणाचे x आणि yच्या किमती काढूया. तर इथे पहिली मी x ची किंमत किती घेतलेली 0. तर चला मग आता ह्या समीकरणामध्ये मी काय करते x ची किंमत x च्या जागेवर मांडते. म्हणजेच x ची किंमत आहे 0 - y - 2 बरोबर 0. आता 3ने जर 0ला गुणलं तर काय येते 0च उत्तर येत आहे. म्हणजेच 0 - y - 2 बरोबर 0. म्हणजेच -y बरोबर. आता जर बरोबर चिन्हाच्या इकडं जर मी -2ला पाठवलं तर ते काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजेच y बरोबर आपल्याला उत्तर येणार आहे -2. काय येणार आहे -2 हे उत्तर येणार आहे. तर मी या ठिकाणी yची किंमत -2 टाकून घेते. तसंच दुसरीसुद्धा आपल्याला किंमत काढायची. आता इथं मी yची किती घेतलेली 1 घेतलेली. आपल्याला xची किंमत काढायची. xची किंमत काढायची म्हणजे yच्या ठिकाणी आपण काय करणार yची किंमत म्हणणार आहोत. म्हणजेच 3x - yची किंमत किती आहे 1 - 2 बरोबर 0. आता 3x इथे बघा हा मायनस आहे मायनस मायनस काय होतो इथे प्लस होतोय. पण प्लस होऊन उत्तराला चिन्ह तर काय होणार आहे मायनसच राहणार आहे. म्हणजेच इथे किती झाले तर हे दोघं 3 झालेत. म्हणजे -3 बरोबर 0. आता बघा 3x बरोबर या ठिकाणी जर मी ह्या -3ला जर बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवलं तर ते काय होणार आहे प्लस होणार आहेत. म्हणजेच x बरोबर 3/3 म्हणजेच 3 × 3 3 × 3. या ठिकाणी आपल्याला xची किंमत मिळालेली आहे 1. किती 1 मिळालेली आहे. त्यानंतर आता तिसरी आपल्याला काढायची. तर yची किंमत घेतलेली आपल्याला xची किंमत काढायची आहे. xची किंमत काढायची म्हणजेच आपण आता समीकरणामध्ये yची किंमत मांडणार आहोत. म्हणजेच 3x - yची किंमत किती आहे 4 - 2 बरोबर 0. 3x आता या ठिकाणी सेम बघा हा मायनस आहे मायनस मायनस काय होतं प्लस होतं. म्हणजे 4 आणि 2 किती झाले 6 -6 बरोबर 0. 3x बरोबर -6ला जर मी इकडे पाठवलं तर ते काय होणार आहे प्लस होणार आहेत. म्हणजेच आपल्याला म्हणून x बरोबर आता 6 गुणाकारामध्ये इकडे जाऊन काय होईल भागाकारामध्ये जातील. म्हणजे 3 × 3 3 × 2 =
6. म्हणजे आपल्याला या ठिकाणी xची किंमत मिळालेली आहे 2. किती? 2 ही xची किंमत मिळालेली आहे. त्यानंतर दुसरी, म्हणजेच इथे मी xची किंमत घेतली, आपल्याला इथे yची किंमत काढायची आहे. पहिल्या समीकरणामध्ये जर xची किंमत मी जर घेतली म्हटलं तर xच्या जागेवर आपण xची किंमत मांडूया. मायनस y मायनस 2 बरोबर 0. 3 गुणिले 3 9 मायनस y मायनस 2 बरोबर 0. आता बघा इथं प्लस 9 आहे आणि इथं मायनस 2 आहे, म्हणजे इथं दोघांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. म्हणजेच मायनस 9 वजाबाकी किती येते? मग इथे येत आहेत प्लस 7. का? कारण की 9 ही मोठी संख्या आहे. प्लस 7 बरोबर 0. आता मायनस 9 मायनस y बरोबर चिन्हाच्या इकडे जर मी प्लस 7ला पाठवलं तर ते काय होणार आहेत? मायनस होणार आहेत. म्हणजेच आता इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस, हे काय झाले? मायनस इथं काय झाले? कट झाले. म्हणजेच y बरोबर येणार आहे आपला 7. या ठिकाणी आपल्याला yची किंमत किती मिळालेली आहे? 7 ही मिळालेली आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्हीही x आणि yच्या किमती इथं मिळालेल्या आहेत. x आणि yची किमती आपण इथे खाली लिहून घेऊया. 0 मायनस 2 1 आणि 1 2 आणि 4 आणि 3 आणि 7 हे आपल्याला x आणि yच्या किमती मिळाल्यात. कोणत्या? पहिल्या समीकरणाच्या. कोणत्या? 3x मायनस 2 बरोबर 0 ह्या समीकरणाच्या. त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्यासुद्धा काढायच्या आहेत. म्हणजेच दुसरं समीकरण 2x प्लस y बरोबर 8 याच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. तर चला आता या ठिकाणी मी x आणि yच्या काही माझ्या सोयीनुसार किमती घेतलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. तर चला आता मी समीकरणामध्ये सुरुवातीला yची किंमत घेतलेली आहे, xची आपण काढूया. yची किंमत घेतली म्हणजे yच्या ठिकाणी आपण काय करूया? yची किंमत मांडूया. म्हणजेच 2x प्लस yची किंमत आहे 6 बरोबर 8. म्हणजे 2x बरोबर या ठिकाणी बघा प्लस हा काय 8 आणि हा प्लस 6 जर मी इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवला तर तो काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजेच 2x बरोबर 8मधून 6 गेले, खाली किती राहिले? 2. किती राहिले? 2. म्हणजेच x बरोबर जर आपल्याला किंमत काढायची झाली तर हा 2 झाला आणि गुणाकारामध्ये आहे, इकडं जाऊन भागाकारामध्ये होणार आहे. म्हणजेच बे. इथे आपल्याला xची किंमत मिळालेली आहे 1. पहिली किंमत आपल्याला किती मिळाली? 1 ही मिळालेली आहे. त्यानंतर याच प्रमाणामध्ये दुसरी पण काढूया आपण. आता दुसरी मी xची किंमत 2 घेतलेली, आपल्याला yची किंमत काढायची. म्हणजे xची किंमत जर मी 2 घेतली म्हटल्यावर xच्या जागेवर 2 घेणार आहे प्लस y बरोबर 8. 2 गुणिले 2 4 प्लस y बरोबर 8. मग y बरोबर जर घेतलं मी तर बरोबर चिन्हाच्या इकडं जर मी 4ला पाठवलं तर ते काय होणार आहे? मायनस होणार आहेत. म्हणजेच 4. y बरोबर या ठिकाणी 8मधून 4 गेले, खाली किती राहिले? 4. सरळ आपल्याला yची किंमत किती मिळाली? इथे 4 एवढी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण तिसरी पण किंमत काढूया. इथे मी xची किंमत 3 घेतलेली आहे, आपल्याला yची किंमत काढायची आहे. जर xची 3 घेतली आहे तर समीकरणामध्ये आपण xच्या जागेवर काय करूया? xची किंमत मांडूया प्लस y बरोबर 8. आता 3 गुणिले 2 6 अधिक y बरोबर 8. मग y बरोबर 8 आणि हा जर मी y बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवला तर तो काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजेच y बरोबर 8मधून 6 गेले, खाली किती राहिले? 2. म्हणजेच आपल्याला yची किंमत इथे मिळालेली आहे 2. आता शेवटची किंमत काढूया आपण. म्हणजे मी इथे yची किंमत 0 घेतलेली आहे, आपल्याला xची किंमत काढायची आहे. म्हणजेच 2x आणि yच्या ठिकाणी आपण yची किंमत 0 बरोबर 8. मग 2x बरोबर 8. मग x बरोबर 8 आणि हा गुणाकारामध्ये इकडे जाऊन काय होईल? भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच 2 बेचोक 8. म्हणजे आपल्याला इथे xची किंमत मिळालेली आहे 4. या ठिकाणी आता दुसऱ्या पण समीकरणाची आपण काय केलेली आहे? किमती काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे इथे xची किंमत 1, yची 6 2 4
3 2 आणि 4 आणि 0 या प्रमाणामध्ये आपण ह्या दोन्हीही समीकरणाच्या काय केलेल्या आहेत, किमती काढून घेतलेल्या आहेत. ओके, इथे दिसतात तुम्हाला. या ठिकाणी पहिल्या समीकरणाच्या आणि या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाच्या आपण किमती काढल्या. आता आपण याचा आलेख पाहूया. या ठिकाणी बघा आपण आलेख पाहतोय. आता अशा प्रमाणामध्ये तुम्हाला आलेख काढायचा आहे. आता एक एक बघा. पहिल्यामध्ये आपण x किंमत पहिल्यामध्ये बघा या ठिकाणी बघा x किंमत 0 आणि y 2 आहे. त्यानंतर 1 1 हे दोन्ही किमती आहेत. म्हणजे पहिला बघा पहिल्या समीकरणाची म्हणजे आपल्याला कोणत्या समीकरणाची 3x - y - 2 या समीकरणाचा पहिला पॉईंट होता. पहिला होता x ची किंमत होती 0 म्हणजेच x वरची आपण ही 0 आणि y वरची ही -2 जो पहिला पॉईंट होता तो आपल्याला इथे या ठिकाणी मिळतोय. त्यानंतर दुसरा होता x ची किंमत ही 1 होती आणि y ची सुद्धा 1 होती. इथे आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला. तिसरा पॉईंट काय होता, x ची किंमत 2 होती आणि y ची किंमत 4 होती. म्हणजे x ची ही 2 आणि y ची ही 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा तिसरा पॉईंट मिळाला. आणि चौथा पॉईंट होता x ची किंमत होती 3 म्हणजेच x ची किंमत ही 3. या ठिकाणी जर मी असा आलेख घेतला, ही बघा वरती या ठिकाणी जर मी घेतला तर ही x ची किंमत 3 आणि y ची किंमत किती आहे 7. या ठिकाणी मला चौथा पॉईंट मिळालेला आहे. आणि हे सर्व जर मी पॉईंट अशा पद्धतीमध्ये जोडून घेतले तर आपल्याला ह्या समीकरणाची पहिली आलेखामध्ये ही लाईन मिळून जाते. त्याचप्रमाणे दुसरा सुद्धा आहे. आपण दुसरा काढला होता. त्याच्यामध्ये x ची किंमत पहिली होती 1 आणि y ची किंमत होती 6. म्हणजे पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्याला मिळतो. x ची किंमत ही 1 x व x वरची आपला हा जर 1 हा पॉईंट आपण असा घेतला तर या ठिकाणी y ची आपल्याला 6 मिळते. हा पहिला पॉईंट मिळतो. दुसरा पॉईंट आपल्याला कोणता होता, 2 होती x ची किंमत आणि y ची होती 4 किंमत म्हणजे ही 2 ची आणि ही 4 ची. हा दुसरा पॉईंट आपल्याला मिळाला. त्यानंतर तिसरा होता x ची किंमत होती 3 ही 3 आणि y ची किंमत होती ही 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा तिसरा पॉईंट मिळतोय. आणि चौथा पॉईंट जो होता तो होता x ची 4 आणि y ची 0 म्हणजे ही x वरची 4 आणि ह्या y ॲक्सिस वरती हा जो 0 आहे तो म्हणजे इथं आपल्याला चौथा पॉईंट मिळतो. आणि ही 4 ही जर मी पॉईंट जोडून घेतले तर आपल्याला जे समीकरण आहे 2x + y = 0 ह्या समीकरणाची ही लाईन आपल्याला मिळते. म्हणजेच या आलेखावरच्या ह्या दोन्हीही लाईन आपल्याला मिळतात. आणि यामधून ज्या ह्या दोन समीकरणाची दिलेले जे समीकरण आहे त्याची जी उकल आहे ती आपल्याला इथे मिळते. इथे उकल मिळणं म्हणजे काय की दोन रेषा कुठं आपल्याला काय झालेल्या आहेत, क्रॉस झालेल्या आहेत. कुठं जॉईन झालेल्या आहेत तर कुठं जॉईन झाल्या आहेत, या ठिकाणी कोणत्या पॉईंटला जॉईन झालेल्या आहेत तर x वरच्या 2 पॉईंटला आणि y वरच्या 4 पॉईंटला हे जॉईन झाले आहेत. म्हणजे याची जी उकल आहे ह्या समीकरणाची उकल आपल्याला मिळते. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आपल्याला मिळते 2 आणि 4 म्हणजे x ची किंमत येते आपल्याला या ठिकाणी 2 आणि y ची किंमत किती मिळते 4. ही आपल्याला उकल इथे मिळते. यानंतरचा या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे आणि या दुसऱ्या प्रश्नामधला सुद्धा हा शेवटचा प्रश्न आहे. तर शेवटचा प्रश्न काय, हे समीकरणे दिल्यात, या समीकरणाची आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. आतापर्यंत जशा काढल्यात त्याच प्रमाणामध्ये. आता इथे मी काय केलेले आहेत, काही x आणि y च्या किमती घेतलेल्या आहेत. आपल्याला इथे ज्या उर्वरित किमती आहेत त्या काढायच्या आहेत. आता पहिल्या समीकरणामध्ये बघा मी सुरुवातीला x ची किंमत घेतलेली. x ची किंमत ही आपल्याला x च्या जागेवर टाकायची आहे. म्हणजेच 3 आणि x ची किंमत आहे 2 + y = 10. मग 3 × 2 6 अधिक y = 10. y = 10 आणि हा 6 जर मी इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवला तर तो काय होईल मायनस होईल. म्हणजेच y बरोबर इथे आपल्याला मिळत आहेत 4. y ची किंमत पहिली किती मिळाली आपल्याला 4 ही किंमत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा आपण काढूया. दुसरी मी y ची किंमत घेतली, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. y च्या ठिकाणी मी काय करणार आहे, आता y च्या ठिकाणी y ची किंमत टाकणार आहे. म्हणजेच 3x
आणि प्लस वायची किंमत किती घेतली 1 बरोबर 10. 3x बरोबर 10. आता हा जर प्लस मी बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवला तर तो काय होईल मायनस होईल. म्हणजेच 3x बरोबर 10मधून 1 गेला 9 राहिला. म्हणजेच x बरोबर 9. हा गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल. 3 1 3 3 3 9. आपल्याला दुसरी किंमत मिळालेली आहे x ची 3. किती मिळालेली 3 ही किंमत मिळालेली आहे. त्यानंतर तिसरी किंमत काढायची. मी इथे x ची किंमत घेतली, आपल्याला y ची किंमत काढायची. x ची किंमत घ्यायची म्हणजेच आपल्याला x च्या ठिकाणी x ची किंमत म्हणायची. 3 कंसात x ची किंमत किती आहे 4 प्लस y बरोबर 10. आता 4 गुणिले 3 किती होते 12 प्लस y बरोबर 10. y बरोबर 10. इकडं जर बरोबर चिन्हांच्या इकडं जर मी 12ला पाठवलं तर ते प्लस आहे ते मायनस होणार. म्हणजेच इथं y बरोबर बघा 12मधून 10 गेले, खाली किती राहिले तर 2 राहिले. पण इथं कसे राहणार आहेत -2 राहणार आहेत. का कारण की इथं मोठी संख्या कोणती आहे 12 आहे. 12चं चिन्ह काय तर मायनस आहे. म्हणजे इथं आपल्याला किती किंमत मिळालेली आहे y ची -2 ही किंमत मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आता शेवटचा पॉईंट ह्या समीकरणाचा राहिला आहे. म्हणजेच इथे मी y ची किंमत -5 घेतलेली आहे. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग 3x प्लस y ची किंमत किती आहे -5 घेतलेली मी इथे बरोबर 10. मग 3x आता इथे बघा हा प्लस आहे हा मायनस आहे. मायनस प्लस काय होत असतो मायनस होत असतो. म्हणजेच 5 बरोबर 10. 3x बरोबर 10. आता हा -5 जर इकडे गेला बरोबर चिन्हाच्या इकडे तर तो काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजेच 5. 3x बरोबर 15. म्हणजेच x बरोबर 15. हा गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये जाणार आहे. म्हणजेच 3 3 5 15. आपल्याला इथे x ची किंमत मिळालेली आहे 5. किती 5 ही किंमत मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x आणि y च्या दोन्हीही किमती इथे मिळालेल्या आहेत. म्हणजे x ची आहे 2, y ची 4, 3, 1, 4 -2 आणि 5 आणि -5 अशा प्रमाणामध्ये आपण x आणि y च्या किमती काढलेल्या आहेत. आता यामधील दुसऱ्या समीकरणाच्या आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात. मी इथे काय केलेले x आणि y च्या किमती काही घेतलेल्या आहेत. आपल्याला काही राहिलेल्या उर्वरित काढायच्या आहेत. तर चला मग मी सुरुवातीला x ची किंमत -3 घेतली आहे. आपण x ची किंमत x च्या ठिकाणी मांडूया. x च्या ठिकाणी मी -3 -y बरोबर 2. मग -y बरोबर 2. आता या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या इकडं जर मी -3ला पाठवलं तर ते काय होणार आहे +3 होणार आहे. म्हणजेच -y बरोबर किती आले 3 आणि 2 5. आणि म्हणून y बरोबर किती येणार आहे -5 ही किंमत आपल्याला मिळते. पहिली किंमत किती मिळाली आपल्याला -5 ही किंमत मिळालेली आहे. त्यानंतर दुसरी किंमत मी y ची किंमत किती घेतलेली आहे 0 घेतलेली आहे. y ची जर किंमत मी 0 घेतली तर x -0 बरोबर 2. मग x बरोबर आपल्याला किंमत किती मिळालेली आहे तर 2 एवढी किंमत इथे मिळालेली आहे. त्यानंतर आता x ची किंमत मी 4 घेतली. आपण y ची किंमत काढूया. म्हणजे ह्या समीकरणामध्येच मी x ची किंमत किती घेतलेली आहे 4 आणि y ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजेच y बरोबर 2. म्हणजेच -y बरोबर 2. आता जर बरोबर चिन्हाच्या इकडं जर मी +4ला पाठवलं तर ते काय होणार आहे -4 होणार आहेत. म्हणजेच -y बरोबर 4मधून 2 गेले 2 राहतात. पण मोठी संख्या इथं कोणती आहे 4 आणि त्याचं चिन्ह कोणतं आहे तर मायनस आहे. म्हणजे इथं आपलं -2 हे एवढं उत्तर येते. म्हणून जर y बरोबर जर घेतला आपण कारण की मायनस दोघांचे पण कट होणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला y ची किंमत किती मिळालेली आहे 2 एवढी किंमत मिळालेली आहे. आणि यामध्ये शेवटची जी किंमत राहिलेली आहे ती किंमत काय बघा. x ची किंमत काढायची. मी y ची किंमत दिलेली आहे. y च्या किंमतीच्या ठिकाणी मी y ची किंमत म्हणणार आहे. या ठिकाणी या समीकरणामध्ये y ची किंमत किती आहे 3 आहे बरोबर 2. मग x बरोबर
हे 2 आहे आणि जर हे -3 जर मी बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले तर ते काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजेच x बरोबर 5. या ठिकाणी मला xची किंमत किती मिळालेली आहे, 5 मिळालेली आहे. तर यामध्ये आपल्याला सगळ्या किमती मिळालेल्या आहेत, x आणि y सुद्धा. मग मी सोबत यांना लिहून घेते. -3 - 5, 2 आणि 0, 4 आणि 2 आणि 5 आणि 3. या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या एक सामायिक समीकरणाच्या किमती काढायच्या सांगितल्या होत्या, दोन्हीही या ठिकाणी मी काय केल्यात, x आणि y किमती आपण काढून घेतलेल्या आहेत. आता चला मग यावरचा आपण आता आलेख पाहूया. या ठिकाणी बघा, पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला x ची किंमत किती आहे, 4, सॉरी x ची किंमत 2 आहे आणि y ची किंमत 4 आहे. आपण जर इथं पाहिलं, या आलेख आहे बघा, या आलेखामध्ये पहिला पॉईंट जर पाहिला आपण इथे बघा, पहिला पॉईंट किती किंमत म्हटले होते मी, पहिली आहे 2 आणि 4. तर या ठिकाणी बघा 2x ची किंमत 2 होती आणि y ची किंमत किती होती, 4. तर पहिला पॉईंट आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा मिळतोय. त्यानंतर दुसरा पॉईंट कोणता होता, 3 आणि 1. 3 आणि 1 म्हणजेच x वरचा 3 आणि y वरचा 1. इथं आपल्याला दुसरा पॉईंट मिळालेला आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट होता 4 आणि -2. म्हणजे x ची किंमत होती 4, ही x ची किंमत 4 आहे आणि y ची किंमत किती होती, -2. हा झाला चौथा पॉईंट आणि तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट होता x ची किंमत होती 5 आणि y ची किंमत होती -5. या ठिकाणी आपल्याला चौथा पॉईंट मिळालेला आहे. आणि हे चारही पॉईंट जर मी जॉईन करून घेतले, जोडून घेतले, तर आपल्याला जी समीकरण आहे, कोणतं समीकरण आहे, 3x + y = 10 या समीकरणाची आपल्याला ही लाईन मिळून जाते. त्याच प्रमाणामध्ये आपण दुसरी जी समीकरण आहे ते सोडवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिली x ची किंमत होती -3 आणि y ची किंमत होती -5. आता या ठिकाणी जर पहिला पॉईंट आपण पाहिला तर x ची किंमत होती -3 आणि y ची किंमत किती होती, -5. तर या ठिकाणी आपल्याला पहिला पॉईंट मिळालेला आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे दुसरा पॉईंट आहे बघा, x ची किंमत होती 2 आणि y ची किंमत किती होती, 0. तर या ठिकाणी आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला. त्याचप्रमाणे तिसरा पॉईंट, हा जो तिसरा पॉईंट आहे आपला, म्हणजे तिसरा पॉईंट काय आहे बघा, x ची किंमत 4 आहे आणि y ची किंमत 2 आहे. तर x ची किंमत किती आहे, 4 आणि y ची किंमत किती आहे, तर 2. या ठिकाणी आपल्याला चौथा पॉईंट मिळाला, तिसरा पॉईंट मिळाला. आणि चौथा पॉईंट जो आहे, x ची किंमत 5 आहे आणि y ची किंमत 3 आहे. त्या ठिकाणी आपल्याला चौथा पॉईंट मिळाला. आता या ठिकाणी बघा, जर आपण ही पूर्ण ही चारही पॉईंट जर आपण काय करून घेतले, जोडून घेतले, तर आपल्याला इथं 5वा पॉईंट मिळतोय बघा. 5वा पॉईंट कोणता मिळतोय, तर ह्या दोन्हीही लाईनला जो क्रॉस करतोय, जो छेदून जातो एकमेकांमधून, तर हा 5वा पॉईंट आपल्याला मिळतो. म्हणजेच आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणाची जी उकल मिळते, ती उकल किती मिळते, तर x वर कितीला जॉईंट झाला, तो 3ला आणि yचा किती आहे, तर 1 आहे. म्हणजे इथं आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणाची जी उकल मिळते ती किती आहे, 3 आणि 1. म्हणजे इथे x ची किंमत येते 3 आणि y ची किंमत येते 1. या प्रमाणामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीत आपण हे एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने कशा पद्धतीत सोडवायचे ते आपण या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर चला मग आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 5 प्रश्न आपण घेतलेले आहेत. म्हणजे तिसऱ्या प्रश्नामधील 5 जे उदाहरण आहेत ते आपण आलेख पद्धतीमध्ये कशा पद्धतीत सोडवायचे ते आपण पाहिलेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.